खडे शेंगदाणे. खडे शेंगदाणे म्हटले ना तू आता. खडे म्हणजे न पिसता डायरेक्ट असे थोडेसे असे 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 घेतले आणि असे टाकले. मला वाटलं खडे बैठे. नाही टमाटर क्यों टाकले, वो शेंगदाणे नाही टाकले तर चिकटच होते तो. टमाटर नको टाकू, साबुदाण्यात चांगला नाही वाटत. चिप्स घालू चिप्स. नाही मी 3 खाल्ले खरं. अरे 3 खाल्ले ना बाबा खरं. पूरा शादी की तैयारी, दुल्हन ढूंढने का भी काम, दूल्हा ढूंढने का भी काम इसने किया है. आणि दादा ऑल द डेकोरेशन नंतर काय ते असं पाणी टाकण्याची ती बहुत लंबा टाइम हो गया. खूप वेळ झाला. खूप लग्नात नाही गेलो. काही मस्त वांग्याची भाजी नाही खाल्ली, पापड कढी. आणि इथून पळतो. हे घामच घाम, हे पंख्याची गरम हवा, हे मसाले वांग्याची तिखट भाजी, हे त्याच्यासोबत गरम कढी, त्या आंबट झालेल्या जिलेब्या. आंबट झालेले जिलेबी. हो, दही जास्त झालं तर जिलेबी आंबट होते. त्या एकदम नरम नरम पडून जाते. त्या शिळ्या होऊन जाते तेव्हा. राहू दे. शिळी झालेली जिलेबी असते ती नरम पडणारी. झाडाला मस्त आंबे लागले होते. त्यातले काही 4-5 आंबे आम्ही आता पिकवायला ठेवले, तर बघू किती पिकले. तर यामध्ये आंबे आम्ही पिकवायला ठेवले होते. बघू शकता तुम्ही की आंबा पिकला आहे. मी खाल्ला आंबा, तू का? कसा वाटत आहे? पूर्ण गरमी कूलर भरण्यात आणि माठ भरण्यातच चालली. कूलर भरा आणि माठ भरा, कूलर भरा आणि माठ भरा. माणूस थोडंसं किचन मध्ये येत नाही तर माठ भरायला लावते, कूलर मध्ये पाईप लावायला लावते.